नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण भादोरी मतदारसंघात आपल्या समेत आज मनपाटे आंबपच्या प्रचार दौऱ्यासाठी जनस्वराजच्या उमेदवार आरती हिरवे आलेले आहेत. त्यांच्या प्रचाराचे दौरा आज युवा उद्योजक जयदीप सूर्यवंशी यांनी सांभाळलेले आहे. एक उद्योग क्षेत्रात काम करत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. समाजकारण राजकारणात सावकारांनी जी आपल्या जबाबदारी दिली ते आपण ठामपणे पार पाडणार या आशयाची भूमिका घेऊन आज जयदीप सर आपण रिंगणात उतरलाय. नेमके भादोली मतदारसंघाविषयी आपण काय सांगाल? बादुली मतदारसंघात आज डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुराज्य पक्षातर्फे डॉक्टर मिलिंद हिरवे, आरती मिलिंद हिरवे आणि आमचे मित्र मुकुंद पाटील टोपमध्ये पंचायत समिती हे उमेदवार आहेत आणि आमचा 100% गुलाल हा आमचाच जनसुराज्य लागणार आहे. आणि सावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पूर्ण मनपाडे गाव पूर्ण आणि मनपाळे असतील किंवा ह्या 4 गावातली मनपाळे, आंबपवाडी, पाडळी ह्या 4ही गावातली आमचं मताधिक्य 1 नंबरला आम्ही असणार आहे. सावकर साहेबांचं प्रेम आमच्या गावाला एक वारणेच्या कुशीतलं गाव आमचं आहे आणि विशेष आमच्या गावावर सावकर साहेबांचे फार प्रेम आहे. त्यामुळे आम्ही 100% गावातले जवळजवळ सर्व पुढारी असतील किंवा सर्व ग्रामस्थ असतील 100% आम्ही जनस्वराज्याने सावकर सांगतील त्या पक्ष जे उमेदवार देतील त्या ठिकाणी आम्ही त्यांनी 100% आम्ही काम चालू केलेलं आहे. एका बाजूला जनशक्ती आणि एका बाजूला धनशक्तीची लढाई असं वाटत नाही का आपल्याला? जरी जनशक्तीने धनशक्ती जरी असली, धनशक्ती एका बाजूला जरी असली तर तसं काही होणार नाही. कारण का डॉक्टर मिलिंद हिरवे साहेबांचं जे वडगाव मध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे, मुकुंद पाटील आमचे मित्र त्यांचं सुद्धा एक समाजकार्य चांगलं आहे. आणि जरी धनशक्ती असेल तर जनशक्ती आमच्या पाठीमागं सावकर साहेबांचं हे असल्यामुळं गावात चांगलं हे आहे. त्यामुळे 100% आम्ही विजय आमचाच होणार आहे. आणि जास्तीत जास्त 2000 पैकी मतदान आमचं जवळजवळ 1800-1900 मतदान आम्ही जनस्वराज्याला आम्ही घेणार आहे. काही आपल्यातील नाराज कार्यकर्ते विरोधकांच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय आहेत अशी बातमी उठल्या, खरं की खोटं? नाही, कोण सुद्धा नाही. आता माझं सुद्धा मी पंचायत समितीमध्ये इच्छुक होतो आणि सावकर साहेबांनी सांगितलं की ह्या वेळेला राहू दे, पुढच्या वेळेला आपण 100% विचार करू. तर काही अडचण नाही. आम्ही तसं कोण नाराज नाही, काय नाही. 100% आम्ही सर्वजण आम्ही एकजुटीनं आम्ही काम करत आहे. मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल? एक चांगलं नेतृत्व डॉक्टर मिलिंद हिरवे साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं ते स्त्रीरोग तज्ञ मॅडम आहेत आणि त्यांनी एक गावासाठी एक चांगलं आम्हाने म्हणजे बाकीचे उमेदवार भूलभुलैया असतील पण आमचे तसं उमेदवार भूलभुलैया नाही. एक चांगलं सक्षम आहेत आणि मुकुंद पाटील पण सक्षम आहेत. आणि त्यासाठी मी परवाच्याच मिटिंगला सांगितलं की आमच्या गावासाठी कुठला गडतड न करता ज्यावेळेला तुम्ही निवडून येशीला त्यावेळेला हातकणंगले तालुक्याचं शेवटचं गाव आहे, आमच्या गावाला जास्तीत जास्त फंड त्यांनी द्यावा एवढी अपेक्षा मी त्यांना त्यावेळेला मी परवा सांगितलं आणि आता पण तुमच्या माध्यमातून मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद.